रामकृष्ण हरी माऊली. मला काही गोष्टी हायलाईट करायच्या आहेत. नुकतीच पंढरपूर यात्रा पार पडलेली आहे आणि लाखोंच्या संख्येने भाविक भक्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आले होते आणि आनंदात बोलतात उत्साहामध्ये वारीचा सोहळा पार पडलेला आहे. पण मला प्रशासनाला हे दाखवून द्यायचं आहे की जी मुखदर्शनची लाईन म्हणजे ती चरणदर्शनची लाईनसुद्धा आणि मुखदर्शनची लाईन या दोन्ही लाईन जवळपास 3-3, 4-4 किलोमीटरच्या लाईन लागलेल्या असतात. 2, 2.5, 3 कधीकधी 4-4, 5-5 तास लाईनमध्ये मुखदर्शनसाठी भाविक भक्त उभे असतात. पण या लाईनीचा जो मार्ग आहे जिकडून लाईन काढलेली असते जिकडून लाईन चालू होते तिथपासून ते मंदिरापर्यंत येताना जे स्थानिक तिकडचे रहिवासी आहेत यांच्याकडून रस्त्यामध्ये कपडे धुणे, भांडी घासणे, इतर घाणीचं पाणी, सगळं आंघोळीचं पाणी सगळं रस्त्यावर सोडलं जातं आणि या दर्शन रांगेमध्ये चप्पल पायात नसलेले भाविक भक्त या घाणीतून त्यांना यावं लागतं आणि खूप वाईट अवस्था आहे. कमीत कमी पंढरपूरच्या वारीच्या सोहळ्याच्या दिवसात तिकडच्या स्थानिक लोकांनी ही घाण करू नये आणि याकडे तिकडच्या स्थानिक प्रशासनाने सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण इतक्या मोठ्या संख्येने भाविक भक्त तुमच्या पंढरपुरामध्ये दाखल होतात आणि दर्शनासाठी 2-2, 3-3, 4-4 तास ते लाईनमध्ये उभे असतात आणि या दरम्यान त्यांना या घाणीतून दर्शनासाठी यावं लागतं. खूप वाईट अवस्था आहे. माऊली एकच विनंती आहे की त्या स्थानिक लोकांना कृपया विनंतीपूर्वक अर्ज द्यावे प्रशासनाकडून की या कमीत कमी वारीच्या सोहळ्या दिवसामध्ये कोणीही रस्त्यांवर घाण करू नये, सांडपाणी सोडू नये आणि कृपया पावित्र्य राखावं. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं हे जे पवित्र स्थळ आहे आणि त्याचं पावित्र्य पूर्ण गावभर राखलं जावं ही नम्र विनंती. धन्यवाद.